सर्वांना माझा नमस्कार आणि देवी वैद्य ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आणि आजचा दिवस सगळ्यांना खूप खूप छान जाऊ हीच बाप्पाची चरणी प्रार्थना। आणि आज की नाही सकाळी खूप मोठी दुर्घटना होता वाचली माझ्या सोबत। ते काय तुम्हाला सांगते, थोडं मी शूट वगैरे काय केलं नाही, थोडंसं शूट केलं, पण मी खूप मोठ्याने ओरडले तर अजिंक्य बोलला की आई नको, हे व्हिडिओ नको टाकू, खूप खराब ओरडलीस तू। आणि काय झालं ते सांगते। माझे शोकेस आहे ना ते साफसफाई करत होते, पुसून घेत होते व्यवस्थित, आणि बोलली की आज ड्रॉ सुद्धा साफ करू, कारण मध्ये खूप कचरा झाला होता। मुलं माहिती ना काही आणू टाकतात, मग पुन्हा मग कचरा मला काढावा लागतो, साफ करावं लागतं। आणि हे ड्रॉ असा मी सगळा बाहेर काढला आणि अर्ध सामान मी काढून ठेवलेलं बाजूला, आणि अर्ध सामान आतमध्येच होतं। लगेच ते ड्रॉ खाली पडणारच होता, तर मी असा पकडला आणि थोडा पोटाचा सपोर्ट सुद्धा होता, कारण की पूर्ण ड्रॉ असा बाहेर काढला ना आपण, तर त्यासाठी सपोर्ट राहिला। आणि आतमधलं सामान आहे ते धडाधड माझ्या पायावर पडलं। नशीब सामान थोडंसंच होतं, नाही तर पूर्ण सामान असतं ना त्याच्यात सगळं मी आपले साबण वगैरेच ठेवते, असं हेवी सामान, पूजेचं सामान वगैरे, तर ते तुम्हाला दाखवते मी आता। खूप माझी पायाची बोटं की नाही आज वाचली माहिती का, नाही तर सगळी तुटलीच असते एवढे वजनी। साबण तर माहिती तुम्हाला किती जड असतं, आपली अंगाची साबण, कपड्याची, भांड्याची। थोडं हाताला खरचटलं पण एवढं नाही, काय माहित तुम्हाला दिसते की नाही, इथे बोटाला हे इथे असं खरचटले पूर्ण, कारण मी असं पकडाय गेले ना ते ड्रॉ माझ्या हाताला खरचटला, हे इथं खरचटले। असं नाही एवढं दिसणार, पण आहे थोडंसं। पुन्हा मग ॲलोवेरा जेल लावलं, तुम्हाला दाखवते ड्रॉ। अजिंक्य सुद्धा आहे घरी माहितीये का, एवढी जोरात ओरडले ना मी, नाही किती वेळेस नाही बोलले का, ठीक आहे। अजिंक्य बोलतो रिपीट बोलते, हो आता मुलं घरी असलं ते रिपीटच आपण बोलतो, तेव्हाच त्याला समजतं। तसं प्रत्येक गोष्टीमध्ये रिपीट बोलायची सवय लागली आहे मला, तुम्हाला दाखवते मी। हा ड्रॉ असा इथे वरी काढून ठेवलाय मी, कारण हा इथला तुटला असा, आणि ही पट्टी आहे ना हीच तुटली माहितीये का, आतमध्ये ही असते ना, ह्या साईडची नाही। आता मयूरचे पप्पा घेऊन गेले, आणि हे सामान मी सगळं ठेवलेलं, थोडंच राहिलेलं 4-5 हे साबण आपले आतमध्ये राहिलेले, हे सगळं मी सामान काढून ठेवलं होतं। हे पूजेचं सामान, कुंकू हे ह्याच्यातच ठेवते मी एका साईडला। तर असं हे ड्रॉ पूर्ण असा काढलेला बाहेर, हे एवढा हे ड्रॉ आहे ना असा, हा पण जाम झाला, हे आपण बदलावं लागते वाटतं। तर हे पूर्ण ड्रॉ असा मी काढत होते, सगळं सामान ठेवलेलं होतं। नशीब काहीतरी पाडलं अजिंक्यनं, आणि असाच खाली स्लिप झाला माहितीये का। नशीब माझी पाय वाचले नाहीत, आज काही नव्हते, बोट माझी गेलीच असते सगळी, म्हणजे बऱ्यापैकी तो खूप लागला असतं असं। आता हे कधी बसू देत काय माहित, आता हे मयूरचे पप्पा असंच ठेवलं। आता हे सोप्याच्या खाली ठेवून देते अजू, ठेवू का मी, नाही ठेवते मी, खूप हेवी आहे असं। आणि हे शोकेस माहिती घ्यायला आताच बनवलेलं आहे, 4-5 वर्ष झाली, आणि एवढं हेवी खूप हेवी, मला तर हालतच नाही। अजिंक्य, मी, मयूरचे पप्पा तिघं असं खेचतो ह्याला, तेव्हा हे हलते। आणि की नाही आम्ही घरीच बनवलं, म्हणजे घरी नाही, आमचे कार्पेंटर आहेत ना, त्यांना ऑर्डर दिली की असं बनवून द्या म्हणून, त्यांनी बनवून दिलं। एवढं हेवी आहे ना, प्युअर सागवान, याला काहीच नाही होणार। माझ्या किचनच्या ट्रॉली, किचन मध्ये बॉक्स आहेत ना, ते सुद्धा त्यांनीच बनवले, आणि कम्प्लीट आता 10 वर्ष होत आहेत, काहीच झालं नाही, कीड लागली नाही, काहीच नाही असं हे। आणि ही की नाही वरी आणताना सुद्धा खूप तकलीफ झालेली त्या लोकांना माहितीये का। 4 माणसं आम्ही बोलवली उचलण्यासाठी, 2च होती, मग दोघांना बोलवलं, आणि तसं आलं हे घरी खूप हेवी आहे। तसं ते ड्रॉ 5 किलोचा तरी असेल बरं का, असं मला वाटतंय। मयूरचे पप्पा सुद्धा दुपारी जेव्हा आले तर बोलले, बापरे तुझे पाय वाचले, सामान पडलं तर नाही लागलं, पण ते ड्रॉ असा पायावर पडला असता ना तू खूप लागला। आणि पायाला थोडस लागले माझ्या, जेल लावलाय मी, पण एवढं जास्त नाही लागलं। असं आहे ना। चला मग आता तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची आहे, मी जी ऑनलाईन मागवली, खूप गरजेची वस्तू आहे माझ्यासाठी, चला ती दाखवते आता। तर इथे आईसाठी एकदम मस्त ऑनलाईन वस्तू मागवली, व्हेरी युजफुल, माझ्या चॉईस आहे, ऍक्च्युअली माझ्या चॉईस आहे। मी एकदा चॉईस केला आणि ती चांगली आली, बघू आता कशी निघती ती, मध्ये डॅमेज नाहीतर अजून रिटर्न करा, हे करा।
आणि आजच आली बरं का, 2 दिवसाखालीच ऑर्डर केलेली आणि आजच दुपारी 3-3:30 आली माहितीये का. मी आली इथं, नंतर बघू तू आधी अभ्यास कर, अभ्यासच करत होता आहे की नाही. आणि मयुरी आता 6 वाजलेत, मयुरी आता आली क्लास शिकून. खोलून बघूया काय काय ते हे काय खोललं नव्हतं. मी म्हटलं की नाही आपण आज दाखवू व्हिडिओ, नाही तर आपण दाखवतच नाही कधी काही मागवलेलं. कारण मला भीती वाटते माहितीये का, कॉपीराइट याची भीती वाटते. युट्यूबला घाबरते मी माहितीये का. व्हिडिओची कोण नाही युट्यूब खूप त्याचे रूल आहेत माहितीये का, फॉलो करावं लागतात आपल्याला. तर इथे आईसाठी भारी दिसायली पॅकिंग. मला माहितच पडलं सर काय ट्रायपॉड ट्रायपॉड बघा शिकवर आहे मस्त ट्रायपॉड आईला माझा अजिंक्य कसा आहे ना, बोल काय मस्त ट्रायपॉड आईसाठी घेतलाय इथे. माझ्यासाठी तुमच्यासाठी नाही का, तुम्ही जॉईन करून देणार ना मला. रिंग लाईट माझा पहिला घेतला होता ते खूप खराब झाली अवस्था त्याची, तुम्हाला मी दाखवते. रिंग लाईट पण आहे माझा अजिंक्य किती छान दिसते, पण तसा नाहीये बरं का, त्याच्या विरुद्ध एकदम आहे ना वैरी. ते बोला की मी ऑर्डर केली तर मीच कोणाला कोणी टच सुद्धा करायचं नाही, मयुरीला सुद्धा हात लावू देत नाही माहिती. खाली बॉक्स फसवलं खाली बॉक्स नाटक केलं करू. पहिलं कसं आहे बॉक्स डॅमेज होणे म्हणून पहिलं कसं थर्माकोल यायचं आहे ना, आता ते बंद झालं माहिती का, त्यांनी पोल्युशन. तरी आपलं मेन वस्तू आहे, ही मेन वस्तू आहे. त्यासाठी एक हे कार्डबोर्डच आहे त्यामध्ये. तर आमची मेन वस्तू एवढी छोटी मेन वस्तू आहे ही मेन वस्तू. खाली हे खोलू नका ना, खाली खोलू नका ना, सगळं एक एक दाखवा ना. बरं थांब, बरं पहिलं ते दाखव. पोरगी तर बघा आणि इथून चालेल भिवंडीहूनच आलं, त्यासाठीच लवकर आले. भिवंडीतच आमच्या बाजूलाच आहे, बाजूला म्हणजे बाजूला नाही, बाजूचं गाव गाव कोणतं, दादर गाव, अंधेरी गाव, नायगाव गाव आहे की नाही. नायगावच आहे. वसई गाव, वसई रोड, वसई गाव पण म्हणतात बेटा. ते गाव वेगळं आहे. तिथे मस्त रिंग लाईट चालेल म्हणलं. अगं शॉर्ट फिट बसेल, आधी बघू दे, चेक कर आधी वायर कसं आहे कसं नाही. मयुरी तसं नको करू, मयुरी बघू दे, मला तर बघू दे. अरे आईची वस्तू आहे. कुठं वायर फेर कट आहे का बघ बाबा. त्यांना तर कशाची भीती नाही ना, हम लोक भीती नाही, पण तिथपर्यंत वायर नाही ना जात. त्यांना दिसेल कसं. बघा बघा दाखवू जाणार तुम्हाला. अशीच करते धिंगाणा माहितीये का, छोट्या बाबू. खोलू हा खोल. नाही तिला पहिले दाखवू दे, नाही माझं. अरे लॅपटॉप कशाला गेली मयुरी. येडी काय करायची इथे बघा. ही आपली एक मेन वस्तू 5 फुटाची. एवढ्या छोट्या बॉक्स मध्ये 5 फूट. आपल्या ह्याचा तर लय मोठा होता, पहिला ट्रायपॉड होता ते. अय्या एवढं छोटं दिसायले. बघा लाईट बघा लाईट. शॉर्ट नाही बसणार अजून लंबा करू. नको लंबा नको करू. तरी आपला एक ट्रायपॉड चांगला आहे ना, मग भारी आहे. वाव. नाही आजू तेवढं वाटत नाही मला बच्चा. भारी आहे, नको करू आई. आता बसलो ना. छान आहे क्वालिटी चांगली काय एवढं बघितलंच नाही, अजूनच ऑर्डर केली. डिजिटेक चांगलं ब्रँड आहे. मग नंबर 1 आहे, नंबर 1 ब्रँड आहे, नंबर 1. हा डिजिटेक. आजकाल ऑनलाईन का जमाना आहे भाई, काही ऑनलाईन भेटायला माहिती का, बिचारे दुकानवाल्यांचे धंदे. कपडे शूज ठप म्हणजे चालतात, पण एक बोलायची भाषा. लॅपटॉप कशा घेतला. याचा कुठला वेगळाच आहे माहिती, हे वेगळं करते ते वेगळं करते. मला सेटअप करावं लागेल. टाइम लागेल का. हा टाइम लागेल ना. अरे मग तू जॉईंट आली हे पहिलंच. अरे पण आपल्याला असं पॅक करून काय म्हणते फोल्ड करून ठेवावं लागेल ना. असं मी फोल्ड होते का अजून. फोल्ड काय फोल्ड.
का? हे हिला रील साठी मी पण रील काढते. मी नाही काढत. ये ब्लू लाइट है हाँ? ये येलो. कलरफुल मागवलाय. कलरफुल आहे. ये व्हाइट है, ये व्हाइट है, नाही. ये ऑरेंज. वाव. इनसे 4 कलर्स है. हा हाँ. एवढ्या उंचीला जाते मला दाखवतो. तो मला तर तेवढं खास काय वाटलं नाही. वापस करायचं मग. 3 कलर्स है. पप्पा काय बोलते बघून ना. पण ठीक आहे, पण याचं सेटिंग वेगळं आहे. अजून ते लय छान होता पहिला वाला, माहितीये का? एकदम ते- मस्त. आपण ब्राइटनेस पण खूप कमी करू शकतात. आणि त्या ब्राइटनेस रिंग लाईट अटॅच होत नाही. एवढा आहे त्याला रिंग लाईट अटॅच होणार नाही. कशाला? त्याला रिंग लाईट हा ते जुनं आहे ना. एवढं आणखीन एक हाईट जाते वरती. क्रॉस मसाले का टाईट? बरोबर आहे. बरोबर आहे, बघ ना. बरोबर आहे. पण इथे हे पाहिजे होतं अजून अटॅच, म्हणजे की नाही स्लिप झालं नसतं. छान आहे. ओके. रिंग लाईट कशी लावायची त्याला आता? रिंग लाईट ते दाखव ना पुरा. चल आता मी रिंग लाईट लावून बघते. चल मयुरी. चल. पागल. तर आता की नाही कारपेंटर आले. आमच्या ओळखीचेच दादा आहे. ते आले बसवायला. मी थोडस तुम्हाला दाखवते. तर आताच मयूरचे पप्पा आणि ते कारपेंटर दादा गेले बाहेर आणि मी काळा चहा बनवलेला तुम्हाला दाखवते. बघा हे चहा लिंबू पिळून दिलेला काळा चहा असा छान बनवलेला, खूप टेस्टी आणि हेल्दी सुद्धा असतो माहिती का. आणि ड्रॉ आहेत ना त्यांनीच बनवलेले सगळे. फक्त हे इथलं थोडंसं निघालं हे, बाकी काही नाही. एकदम व्यवस्थित आहे ट्रॉली. माझ्या ओळख की नाही खूप जुनी आहे. तर थोड्या गप्पा मारल्या. बोलले की भाभी कैसा है वो अच्छा है की मैंने ड्रॉ बनाया था. आता मला वाटतं ते नवीनच बनवत होते वाटतं असे. आणि ते सगळे ट्रॉली आणि ड्रॉ आहेत ना तेवरचे आमच्या घरीची तेच पूर्ण वूड आणून कटिंग करून इथंच बनवलेलं. 15 दिवस गेलेले माहितीये का. आता मयुरी तो खूपच लहान होती, 4-5 वर्षाचीच होती तेव्हा बनवलेले. अजून सुद्धा खूप छान आहेत. असं वूड न ते खूप छान वापरतात. आता काय नाही, ते गेले दोघं. तुम्हाला दाखवते किती पसारा झालाय घराचा ते. आणि मयुरीच्या पप्पाने केला बरं का एवढा पसारा. सामान इथं काही ठेवलंय, इथे काही ठेवलंय सामान, आणि इथे काही ठेवलंय. अशा पूर्ण घराचा पसारा झालाय बघू शकतात. आणि मला की नाही आता सगळं नीट करायचंय घर. हे बघा हे माझा पहिलावाला आणि हे दुसरावाला बसवला मयुरीच्या पप्पाने व्यवस्थित. अजिंक्यला जमत नव्हता तर व्यवस्थित त्यांनी फिटिंग करून दिली. असा माझा नवीन ट्रायपॉड. हे बघा हे. आणि जुनावाला तुम्हाला दाखवते खूपच खराब झालता. तर इथे मी असं सेलो टेप लावलेला आहे. पण हे थोडा हेवी वाटतोय मला. हे छान वाटतोय, हे नाही बरोबर. हे बघा हे इथं पण सेलो टेप लावलाय. कारण इथून मोबाईल पडला तर काय करायचं ना. हे बघा असं गोल गोल फिरतंय ना तर भीती वाटायची मला. हे बघा हे सेलो टेप लावून घेतला मी. आणि इथून मोबाईल स्लिप झाला तर काय करायचं मग. तर असे खराब झालं. आणि हे इथं पण हे मयूरच्या पप्पाने असं केलं माहितीये का. हे की नाही हे स्लिप होत होतं खाली असं. तर इथे असं इथं रस्सीनं बांधलंय. आता नाही तर की नाही वापस करणार नाही. आवडलं तर मग वापस पण करू शकतात. हे सामान असे. तर असा सगळ्या घराचा पसारा झालाय. आणि हे तेल दिलेलं मी त्या ट्रॉलीवर टाकायला. असं ते बसवले ना, ते आतमधली ते स्क्रू असतात वगैरे, पट्टी असते त्याच्यावर, ते बॅलन्स राहतो ड्रॉचा त्याच्यावरती. आणि ते बोलले की 2-3 महिन्याला टाक जा. आणि मी टाकलंच नाही. खरंच सांगते खूप वर्ष झालं असं टाकलंच नाही. त्याच्यानंतर की नाही जाम झालं, तुकडा पडला त्याचा माहितीये का. बोले भाभी थोड़ा आराम से करने का, ध्यान देने का. मतलब कुछ नहीं, मतलब उसको पकड़ा मैंने इसलिए मेरा पैर बचा, नहीं तो मेरे पैर पे ही ड्रॉ करता था असं. ठीक आहे चला मग आजचा व्हिडिओ असा होता एकदम वेगळा. ते तुमच्यासोबत थोडा आजचा दिवस शेअर केला मी. आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा प्लीज. चला बाय. आणि आता स्वयंपाक सुद्धा करायचा माहिती आहे, एवढं पसारावरून सगळा. अजिंक्य आलाय माझी हेल्प करायला. सगळं सामान ठेवून देतोय है ना जीव. हो ठेवू दे आता. इकडे बघ. नाही मला लक्ष द्यायचं. इकडे बघ. चला ठेवून घे लवकर. मयुरी अभ्यास करायली या.
आरामात ठेव. बाय कर. बाय.